नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये कमळी आणि आता सरोज वाटेने जात असतात तेव्हा कमळी ही दोघी गप्पा करत असतात। कमळी म्हणते की आई हे बघ, अगं जर तुला त्रास होत असेल तर तू खरंच मला माझ्या वडिलांचं नाव सांगू नकोस। त्यावर तर सरोज म्हणते की नाही कमळी, हे बघ आजपर्यंत मी जे काही सोसलं, जो काही त्रास मला झाला तो त्रास तुला होताना मी नाही बघू शकणार आणि ना तुझ्या बापाला। आणि हे बघ, हे खरं आहे की मी तुझ्यापासून त्यांचं नाव लपवलं आणि मला त्यांच्या सोबत राहता नाही आलं, परंतु तुला एक गोष्ट सांगते, खरंच तो माणूस खूप चांगला आहेस ग आणि तो माणूस वाईट कधीही नव्हता, फक्त माझा नाईलाज होता म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलं। तेव्हा आता कमळी म्हणते की असा कोणता नाईलाज होता की एवढी वर्ष मात्र तो आपल्या पोरीपासून लांब राहिला। तेव्हा आता सरोज कमळीच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते की आज तुला कळेल आणि चल आपल्याला उशीर होतोय, म्हणून मात्र ती आता कमळीला घेऊन तिकडे जात असते। त्यानंतर आता इकडे कामिनी बंदूक वगैरे घेऊन आपल्या बॅगमध्ये टाकतच असते आणि तेवढ्यात तेथे अनिका आणि रागिनी येतात। अनिका म्हणते की ग्रॅनी आजी। आता कामिनी थोडीशी गडबडते। अनिका म्हणत असते की अगं ग्रॅनी आजी, तुला माहिती आहे का त्या कमळीची आणि तिच्या आईची गावामध्ये फुल बदनामी झालेली आहे आणि ज्या कंडिशन मध्ये त्या तेथे राहतात तर असं वाटतं की लवकरच मात्र त्यांना गावाच्या बाहेर काढलं जाईल। रागिनी आणि अनिकाला फारच आनंद होत असतो। तेव्हा आता रागिनी मुद्दा म्हणते की अनिका, अगं एखाद्याच्या दुःखावर असं सेलिब्रेशन करायचं नसतं। तेव्हा लगेच आता अनिका म्हणते की मग अगं तू कधीपासून एवढी हळवी झाली? आता हळवी म्हटल्यानंतर दोघेही आता ह्या अनिकाकडे पाहतच असतात। रागिनी विचारते की हळवी? आता रागिनी हसते आणि म्हणते की अगं मी तर मस्करी करत होते, पण तू तर डायरेक्ट हळवी म्हणाली। आणि कामिनीला म्हणते की आई, अगं ज्या प्रकारे मात्र नयनताराने त्या कमळीची अवस्था केलेली आहे खूपच बेस्ट आहे, म्हणजे आतापर्यंत झालेल्यापैकी सगळ्यात बेस्ट आहे। तेवढ्यात कामिनीच्या हातामध्ये तिला बॅग दिसते। रागिनी विचारते की आई तू कुठे चाललीस? तेव्हा आता कामिनी म्हणते की मी एका महत्त्वाच्या कामासाठी जरा बाहेर चाललेस। रागिनी विचारते की कुठे? अनिका सुद्धा विचारते की कुठे निघालीस? रागिनी म्हणते की आता ते म्हातारी आणि राजन सुद्धा काही कामासाठी बाहेर निघून गेले आणि त्यांना रात्री येण्यासाठी उशीर होणार आहे आणि त्यात म्हणजे ही सुद्धा चालली, झालंच मग। तेव्हा आता कामिनी विचारते की म्हातारी आणि राजन कुठे गेलेत? रागिनी म्हणते की ते मला सांगून नाही गेलेत, परंतु पार्वती म्हणत होती कुठे कमळीच्या गावाला जाणार आहेत म्हणून। हे ऐकून तर कामिनीला धक्काच बसतो। कामिनी म्हणते की काय बोलतेस? अनिका आणि रागिनी म्हणतात की रिलॅक्स, अगं इतकं धक्का बसल्यासारखं का करते? कामिनी मनामधून तिला खूप टेन्शन येतं। ती आता मनात म्हणते की असं होऊन नाही चालणार, पूर्ण म्हणजे ही म्हातारी जर माझ्या अगोदर तिकडे गेली तर माझा सगळं काही डाव बिघडून जाईल। तेव्हा आता कामिनीच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येतो। राजन आणि अन्नपूर्णाला बागे बोलावण्यासाठी ती रागिनीला म्हणते की हे बघ ऐकून घे, माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे, मी तुला जे काही सांगत आहे तसं तुला करावं लागेल, प्रश्न वगैरे मला विचारायचे नाहीत। हे बघ, फक्त मी तुला जे काही सांगत आहे तेवढंच करायचं, बाकीचं स्वतःचं डोकं वापरू नकोस। आणि लगेच मात्र जो प्लॅन आहे तर त्या प्लॅन बद्दल ती मात्र रागिनीला समजावते। तेव्हा आता रागिनी लगेच फोन करायला घेते तर कामिनी म्हणते की आता नाही, थोड्या वेळाने फोन करायची। अनिकाला म्हणते की अगं बेटा पार्टी करायची आहे, खूप दिवस झालेत आपण पार्टी नाही गेली, त्यामुळे तू पार्टीची तयारी कर। अनिका विचारते की पार्टी? पण का पार्टी भाई? तर कामिनी म्हणते की तुला एक गुड न्यूज द्यायची आहे। अनिकाला तर गुड न्यूज म्हणल्यानंतर फारच आनंद होतो। ती आनंदाने उड्या मारत विचारते की सांग ना अगं कसली गुड न्यूज आहे? कामिनी म्हणते की हो मी तुला सांगेल, फक्त तू पार्टीची तयारी कर, बाकीचं जे आहे ना तर मी सांगेल तुला काय करायचं आहे ते। आणि आता कामिनी जायला निघते तर अनिका म्हणते की जा लवकरात लवकर। त्यानंतर इकडे मात्र ऋषी आता विचारच करत असतो की बंड्याचा फोन लागला नाही, नक्की बंड्या काय करत असेल तिकडे, आता कसं बोलायचं म्हणून तो विचारत असतो। आणि तेवढ्यात त्याच्या मागून नयनतारा येते। आता ऋषी तिच्याकडे पाहतो आणि तेथून जायला निघतो, पण नयनतारा त्याचा हात धरते आणि 1 मिनिट असं म्हणून त्याला थांबवते, त्याला हाताला धरून तेथे बसवते। ऋषी आता शेवटी त्याचा नाईलाज असतो खाली बसतो, परंतु त्याचं मात्र आता नयनताराशी बोलण्यात मन नसतं। नयनतारा म्हणते की हे बघ ऋषी, काल रात्री आपल्यात जे बोलणं झालं होतं आणि माझं मत मात्र आता पूर्ण त्या विषयावर ठाम आहे, त्यामुळे मी तुला सांगते तू कमळीचा विषय पूर्णपणे ड्रॉप करायचा, तिच्याबद्दल मात्र या घरात तू बोलायचं नाहीस। तेव्हा ऋषी म्हणतो की हे बघ, काल सुद्धा मी तुला स्पष्टपणे सांगून झालेला आहे, मी लहान नाही, माझे निर्णय मी घेऊ शकतो आणि मला हवं आहे तर तेच मी करू शकतो। तेव्हा नयनतारा म्हणते की ऋषी तू असं का वागतोस? मी तुला इतक्या वेळेस समजून झालं तरी सुद्धा तुला माझं म्हणणं का पटत नाही, का कळत नाही? इतके प्रोजेक्ट तू हातामध्ये घेतले, मग त्यावरती फोकस कर आणि कामाकडे लक्ष दे। आणि तेवढ्यात तेथे रोहित येतो। रोहित म्हणतो की मी आहे ना। तेव्हा आता ऋषी आणि नयनतारा रोहितकडे बघतात तर रोहित म्हणतो की आई हे बघ, मला असं म्हणायचं होतं की तुझं लक्ष आणि तुझं अगदी बरोबर आहे,
कारण जर काही इतका मोठा आपला प्रोजेक्ट असताना, कंपनी असताना जर काही आता ऋषीला मदत लागली तर मी आहे ना असं मला म्हणायचं होतं. रोहित मुद्दाम बाजी मारून घेतो, परंतु ऋषी त्याला उत्तर देतो, मला कुणाची मदत नकोय, ते खास करून तर तुझी मला मदतच नकोय. तेव्हा आता रोहित म्हणतो की ऋषी अरे तू काय बोलतोस. तेवढ्यात मात्र आता ऋषी रागाने आतमध्ये निघून जातो. नयनतारा ऋषी ऋषी करत असते, परंतु ऋषी काही नाही ऐकता निघून गेलेला असतो. त्यानंतर आता रोहित मुद्दाम आईच्या तोंडावर म्हणतो की मी आहे म्हणून बिझनेस ठीक आहे, नाहीतर कुणास ठाऊक काय होईल ते. त्यानंतर मात्र नयनताराला टेन्शन येते, तर ती मनात म्हणते की ह्या ऋषीला मी इतकं समजावून सुद्धा खरं काय आहे ते त्याच्या लक्षातच येत नाही. आणि मला तर भीती वाटते की ह्या कमळीच्या नादाला लागून ऋषी मला तर विसरून नाही जाणार. त्यानंतर राजन आणि अन्नपूर्णा गाडीतून इकडे कोल्हापूरकडे येत असतात. तेव्हा अन्नपूर्णाला मात्र आता खूप काळजी लागलेली असते, ती जरा नाराज असते. तर राजन म्हणतो की आई हे बघ, अगं जास्त विचार करू नकोस, आपण थोड्याच वेळामध्ये कोल्हापूरमध्ये पोहोचणार आहोत. तेव्हा आता नाराज होतच अन्नपूर्णा म्हणते की अरे कमळीला भेटल्याशिवाय माझा काही शांत नाही वाटणार. अरे काय झालं माहिती नाही, कारण गेल्या 2 दिवसापासून खूप अस्वस्थ वाटतं. आणि कमळी ठीक असेल का. राजन म्हणतो की हो आई ती ठीक असेल. अगं आई तू कमळीला तर ओळखते, स्ट्रॉंग मुलगी आहे ती, आपण थोड्या वेळातच पोहोचू आणि ती तुला नक्की भेटेल. तेव्हा आता अन्नपूर्णा म्हणते की मी तिला नक्की समजावेल, कारण तिला स्वतःची काळजी कशी नाही, फक्त आता भेट होऊ दे. मी तिला मात्र आता जरा समजेलच, रागवेलच, आणि आपण तिला मुंबईला घेऊन येऊयात. राजन म्हणतो की हो आई तू तिला भेट आणि चांगले तिला 2 धपाटे दे, तिला खरसावून मुंबईला घेऊन चल. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की राजन मला असं वाटतं की आपण तिच्या आईला सुद्धा मुंबईला घेऊन यावं आणि त्या दोघी आपल्याकडेच राहतील की नाही. तेव्हा आता राजन विचार करतो. त्यानंतर आता इकडे कामिनी गाडीतून आता ती सुद्धा कोल्हापूरला येत आहे. ती लगेच आता रागिनीला फोन करते आणि रागिनीला म्हणते की हॅलो, आणि तू सांगितलेलं काम केलंस कसं विचारते. तेव्हा रागिनी म्हणते की आई अगं तू बरी आहेस का. अगं स्वतः जाताना तू मला म्हणाले की थोड्या वेळाने फोन कर, आता नक्की तुला प्रॉब्लेम काय झालेला आहे. तेव्हा आता कामिनी म्हणते की थोड्या वेळाने म्हणजे अगं मूर्ख मुली, तुला सांगितलेलं काम व्यवस्थित करता येत नाही का, कळत नाही का ते काम. मी तुला सांगितलं होतं की तुझी सासू आणि नवरा तिकडे पोहोचण्याच्या अगोदर त्यांना फोन कर म्हणून, आतापर्यंत ते तिकडे पोहोचले सुद्धा असतील. पूर्ण गोंधळ करून ठेवते. तर रागिनी म्हणते की झालं का तुझं, किरकिर करू नकोस, मी करते फोन, तू फोन ठेव. म्हणते की बरं ठीक आहे कर, लगेच त्यांना फोन कर. म्हणून रागिनी आता फोन ठेवून आता इकडे राजनला फोन करायला घेते. आणि तेवढ्यात मात्र आता ती फोन करते. अन्नपूर्णा फोन उचलते आणि म्हणते की रागिनीचा फोन. कामिनीने सांगितल्याप्रमाणे आता ह्या दोघांना मागे घेऊन येण्यासाठी रागिनी लगेच आता नाटक करण्याचं म्हणजे रडायचं सुरुवात करते आणि म्हणते की आई आई तुम्ही कुठे आहात, प्लीज लवकरात लवकर घरी परत या, बाबांना बरं नाही वाटत, डॉक्टरांना बोलवलेलं आहे, लवकरात लवकर तुम्ही घरी या. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की अगं तू काय बोलतेस. तर राजन विचारतो की आई फोन कुणाचा आहे. तर अन्नपूर्णा म्हणते की रागिनीचा. तर लगेच राजन बोलायला घेतो, हॅलो म्हणतो. किंवा लगेच आता रागिनी आणखीनच रडण्याचं नाटक सुरू करते की प्लीज अहो लवकरात लवकर सगळ्यांनी घरी या, कारण बाबांना बरं नाही वाटत आणि मला खूप भीती वाटते, प्लीज तुम्ही लवकरात लवकर या. आणि आता मोठमोठ्याने रडण्याचं नाटक करते आणि लगेच फोन कट करते. इकडे अन्नपूर्णा विचारते की अगं नक्की काय झालं. पण जेव्हा तिला समजतं की फोन कट झालेला आहे तेव्हा मात्र आता अन्नपूर्णाला टेन्शन येते. अन्नपूर्णा म्हणते की राजन मला आता लवकरच यांच्याकडे जावं लागेल. राजन म्हणतो की ठीक आहे, मी आता संतोषला गाडी मागे घ्यायला सांगतो मुंबईला. तेव्हा मात्र अन्नपूर्णा म्हणते की अरे थांब, पण मला कमळीची फार काळजी वाटते, तू एक काम कर, कोल्हापूरला जा पुढे आणि मी मुंबईला परत मागे जाते, तिकडे पोहोच आणि मला फोन कर आणि ताबडतोब. आणि तू जा बरं, तू माझं ऐक बरं, तू जाऊ नये मग कोल्हापूरला, शिवाय मात्र मला चैन नाही पडणार. मुंबईला जाते. राजन म्हणतो की ठीक आहे, पण पोहोचल्यानंतर मला लगेच फोन कर, तुझ्या फोनची वाट बघतो. तेव्हा राजन लगेच आता गाडीच्या खाली उतरून कोल्हापूरकडे जायला निघतो. त्यानंतर अनिका इकडे आपल्या मैत्रिणीला खूप फोन करत असते की पार्टीला नक्की यायचं, कारण खूप मोठी गुड न्यूज आहे, आणि माझ्या ग्रॅनियाची मिळून मोठी पार्टी करतोय. तेव्हा अनिका तर खूपच खुश असते. त्यानंतर आता इकडे कमळी, सरोज, बंड्या आणि निंगी हे सगळेजण भजनासाठी आता मंदिरात एकत्र आलेले आहेत. मस्त भजनाचा कार्यक्रम सुरू असतो. तेवढ्यात कामिनी तेथे येऊन गाडीतून पोहोचते आणि कामिनीचे माणसं तिच्याजवळ येतात आणि म्हणतात की मॅडम ते दोघी देवळात गेलेले आहे, तिकडे जाऊनच आपल्याला त्या दोघींचा गेम करावा लागेल. तेव्हा आता कामिनी त्याला म्हणते की तू मला शिकवणार आहेस का गेम, कुठे आणि काय करायचं आहे तो, मला सगळं माहिती आहे, चला. असे बोलून आता ती गाडी घेऊन जाते आणि हे दोघेही गाडीवर येतात. इकडे भजनाचा कार्यक्रम सुरू असतो, सगळेजण टाळ्या वाजवत असतात, परंतु सरोज आपल्या मनात म्हणते आई तुळजाई, अगं मी तुला साक्ष ठेवून आता शपथ घेतली होती की कमळीच्या जीवाला धोका आहे, म्हणून मी कधीच तिला बाबाचे नाव सांगणार नाही. म्हणून इतक्या दिवसापासून जो भूतकाळ मी कमळीपासून लांब ठेवला, तो भूतकाळ मी तिला सांगणार आहे आणि तुझ्या समोर घेतलेली शपथ मी आज मोडणार आहे. आणि हे बघ आई मला
माफ कर, जे काही मी आता सांगणार आहे तर ते समजून घेण्याची आणि ऐकण्याची ताकद तिला दे. हे सर्व काही ऐकून भविष्यामध्ये काय होईल मला माहिती नाही. आता किती काही झालं तरी मी कमळीपासून काही पण लपू शकत नाही. त्यानंतर राजन मात्र इकडे यायला निघलेला असतो आणि त्याच्या मनात आता हुरूर असते की कधी एकदाच कमळीला भेटेल असं झालेलं आहे. त्यानंतर आता इकडे अन्नपूर्णा घरी येते. डॉक्टर आलेले आहेत आणि काळजीचं काय कारण आहे असं विचारते. तर डॉक्टर म्हणतात की काहीच नाही, कारण आता काळजी करायला काहीच नाही, आपण त्यांचे सलाईन सुद्धा काढलेले आहेत, फक्त त्यांना आता खाण्यासाठी काहीतरी द्या. अन्नपूर्णा आजी विचारते की सूप वगैरे दिलं तर चालेल का. डॉक्टर म्हणतात की हो आणि येते असं बोलून डॉक्टर आता निघून जातात. त्यानंतर इकडे भजनाचा कार्यक्रम सुरूच असतो. कमळी आता उठते आणि आईला काहीतरी खुणावते की बाहेर जाते म्हणून. तेव्हा आता सरोज सुद्धा उठते आणि देवी आईला हात जोडत दोघी आता बाहेर येतात. परंतु आता सरोज देवी आईला हात जोडत म्हणते की हे बघ देवी आई, कमळीने माझ्या खूप काही सोसलं, कारण आज तिला बाप असून सुद्धा बिन बापाच्या पोरीसारखं आता जगावं लागलं. पण आज मात्र मी तुला सगळं काही सत्य सांगणार आहे आणि कुणालाही न घाबरता मात्र मी सगळं सत्य तुला सांगणार आहे आणि त्या त्रासातून तुला मी बाहेर काढणार आहे. आणि आजपर्यंत हे सत्य मी का लपवलं ते सुद्धा सत्य मी तुला सांगणार आहे. आणि हे बघ, तुला तुझ्या बापाचं नाव ऐकल्यानंतर किती आनंद होईल. तू किती मोठ्या बापाची लेक आहे हे ऐकल्यानंतर तुला खूप आनंद होणार आहे पोरी. आणि तू कधीही एकटी नव्हतीस, आता मी कायम तुझ्या सोबत आहे असे बोलून आता सरोज सुद्धा कमळीच्या मागे येते. त्यानंतर अन्नपूर्णा किचन मध्ये येते तर पार्वती आणि वगैरे त्या काही डाळ वगैरे लावत असतात. अन्नपूर्णा म्हणते की आता हे बघा डाळ वगैरे आता लावू नका, परंतु काही भाज्यांचं सूप मात्र यांच्यासाठी बनवायला ती सांगते. त्या सगळ्या भाज्या आता कुकरला लावा. तेव्हा पार्वती म्हणते की हो ठीक आहे चालेल. त्यानंतर आता कमळी आणि इकडे ही सरोज एकमेकींच्या मागे येत असतात देवीआईच्या मंदिरातून एका टेकडीवर. आणि राजन मात्र आता इकडे घाईने कमळीच्या गावाला आलेला असतो. तेवढ्यात कामिनी आणि तिचे जे माणसं आहेत तर ते सुद्धा मंदिराच्या जवळ येऊन पोहोचलेले आहेत. कामिनीने अंगावर शाल वगैरे घेतलेले आहेत आणि इकडे पार्वतीने आता सगळ्या काही भाज्यांचं सूप वगैरे तयार करायला घेतलेले आहेत. सगळ्या भाज्या एकत्र करून ते शिजवत असते. आणि तेवढ्यात कमळी मात्र टेकडीवर आलेली आहे. तर आता ही कामिनी त्यांना बघायला मंदिरामध्ये घुसते. निंगी आणि बंडा मात्र आता टाळ्या वाजवण्यामध्ये मग्न आहेत. आणि तेवढ्यात कामिनी इकडे तिकडे पाहते आणि निंगीचं काही लक्ष जात नाही. कामिनी बघते तर तेथे तिला कोणीही दिसत नाही, म्हणजे सरोज नाही आणि कमळी नाही. ती घाईने बाहेर येते, आपल्या माणसांना म्हणते की ती आतमध्ये नाही. तेवढ्यात तो माणूस म्हणतो की ती देवळाच्या आत्ताच मागे गेल्यात. कामिनी त्याच्यावर ओरडते की हे कधी सांगणार होता, इकडे नमस्कार करायला आलो का, चला पटकनी म्हणून तिकडे घाईने निघतात. त्यानंतर मात्र इकडे पार्वतीने आता सगळ्या भाज्या कुकरला लावलेल्या असतात आणि एकीकडे डाळ शिजायला टाकलेली असते. आणि आता तेवढ्यात आता पार्वतीच्या मोबाईलवर कॉल येतो तिच्या आईचा आणि ते झाकण तसंच लावायचं राहून जातं आणि ती बाहेर बोलायला निघून जाते. तर इकडे मात्र आता कमळी आणि सरोज एकमेकींच्या मागे टेकडीवर येतात. तेव्हा आता कमळी म्हणते की आई, हे सत्य जाणून मी काय करणार आहे बरं. हे पण मला नको सांगू माझ्या वडिलांचं नाव, आणि आजपर्यंत आपण त्यांच्याशिवाय जगत होतो, आता सुद्धा आपण त्यांच्याशिवाय जगू शकतो, त्यामुळे माझ्या बाचं नाव मला खरंच जाणून नाही घ्यायचं. आणि राजन मात्र आता तिकडे घाईने येत असतो गाडीतून. त्यानंतर सरोज इकडे कमळीला म्हणते की आजपर्यंत मी तुझ्यापासून सगळं काही लपून ठेवलं, एक कारण आहे, ते कारण मात्र मी तुला सांगणार तर आहे. त्या अगोदर मात्र तू एक गोष्ट लक्षात घे, या सगळ्यामध्ये तुझ्या बापाची काही चूक नाही. तुझा बाप आहे तर तो खूप चांगला माणूस आहे. आमचा एकमेकावर खूप जीव होता. लग्नाच्या अगोदरच आम्ही एकमेकांसोबत राहायला लागलो होतो आणि आमच्या म्हणजे प्रेमाचं प्रतीक म्हणून तेव्हा आम्हाला बाळ होणार आहे ते आम्हाला कळलं, तेव्हा आम्ही खरंच खूप खुश झालो होतो. त्यानंतर मात्र तुझा जन्म झाला आणि मग आमचं लग्न झालं. त्यांच्या घरी मात्र आमच्याविषयी माहिती नव्हती आणि म्हणून मात्र त्यांना सांगण्यासाठी हे शहराकडे गेले होते. आणि त्यानंतर मात्र घडलेला काही प्रकार आहे तो मात्र ती कमळीला सांगत असते. तर कामिनी आता तेथे त्यांच्या पायरीवर आलेली आहेत आणि त्यांना अगदी झाडाच्या झुडपामागून चोरून पाहत असते. आणि आपल्या माणसाला म्हणते की समोर जी दिसत आहे तर तिला संपवायचं आहे. तेव्हा तिचा माणूस म्हणतो की हो मॅडम, आणि त्या कमळीला संपवायचं आहे. तेव्हा मात्र आता देवळामध्ये भजन सुरू असतं आणि आता तो पिस्तूल आहे तर तो आपल्या माणसाच्या हातात देते आणि तिची किंकाळी ऐकायची आहे असे बोलून मात्र आता कामिनी लगेच बाजूला होते. तो माणूस लगेच आता गन धरून कमळीवर रोखतो आणि तोपर्यंत सरोज सगळं काही सांगत असते. त्यानंतर इकडे आता अन्नपूर्णा बाबांच्या जवळ येते आणि खुश होत म्हणते की डॉक्टरनी सलाईन बंद केलं, तुम्हाला सूप वगैरे देण्यासाठी काही हरकत नाही असं म्हणाले. तुम्ही तोंडाने जर थोडं थोडं खायला लागला तर तुम्ही लवकर बरे होताल. आणि मी कुकरमध्ये भाज्या लावायला सांगितलेले आहेत, मी बघून येते की कुकर झालं की काय. असे बोलून आता ती किचन मध्ये येत असते. त्यानंतर इकडे मात्र आता ही तुळजाभवानी आईचं
आता गजर सुरू असतो आणि त्याच वेळेस मात्र आता हा बंदुकीतून गोळी कमळीला मारणार असतो. तेव्हा सरोज आता कमळीला सांगत असते की आजपर्यंत तू नाव लावत होती कमळी सरोज मोहिते आणि आता मात्र तुझ्या बापाचं नाव तुला कळाल्यानंतर आता तुझं नाव होणार आहे कमळी. आणि त्याच वेळेस इकडे आता अन्नपूर्णा सुद्धा किचन मध्ये येत असते आणि इकडे राजन गाडीतून येत असते. तेवढ्यात आता ती म्हणते की कमळी रा आणि रा म्हटल्यानंतर आता तिचं लक्ष जातं की जेव्हा तो माणूस कमळीला गोळी मारत आहे तेव्हा ती लगेच आता जोरात कमळी असं म्हणून कमळीला बाजूला ढकलून देते आणि ती गोळी आपल्या छाताडात झेलून घेते. इकडे राजनचा सुद्धा खूप मोठा अपघात म्हणजे होण्यापासून वाचलेला असतो पण तरी सुद्धा अपघात होतोच. आणि इकडे अन्नपूर्णा जेव्हा किचन मध्ये येते त्याच वेळेस आता कुकरचा खूप मोठा स्फोट होतो. तेव्हा नक्की आता अन्नपूर्णा तेथे आलेली असते, ती जोरात खाली पडते. इकडे राजनचा अपघात झालेला असतो म्हणजे तीनही आता हे संकट एकाच वेळेस आता धावून आलेले असतात. इकडे सरोजला गोळी लागलेली असते. सरोज मात्र आता ही मृत्यूच्या दारामध्ये आहेत आणि कमळी आता हे सर्व काही बघत असते. तिच्या डोक्याला सुद्धा आता दगडाचा मार लागलेला असतो. आता कमळी जोरात आई असं ओरडते आणि कमळी एक दगड घेऊन त्या माणसाला मारायला जाणार तोच लगेच मागे आता सरोजकडे वळून पाहतो. तो माणूस मात्र तेथून धावून जातो. पळून गेल्यानंतर कमळी आपल्या हातातील दगड खाली टाकते आणि धावतच सरोज जवळ येते. त्याच वेळेस मात्र आता सरोज ही अगदी म्हणजे एक एक पाऊल मागे येत असते आणि कमळी तिला वाचवण्यासाठी धावत असते. पण आता मात्र सरोजचा म्हणजे पाय घसरून दरीमध्ये ती पडलेली असते. कामिनी हे सर्व पाहत असते. कमळीला मात्र आता हे बघून खूप मोठा धक्का बसतो. ती जोरात आई असं ओरडते आणि इकडे राजनच्या डोक्यातील जे काही अपघात झालेला आहे त्याच्या डोक्याला जखम होऊन त्यामधून खूप काही रक्त वाया जात असतं. मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.